हॅलो मदर्स, मी योगिता स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर योगिता मॉम ऑफ 3. इथे आपण रोजच्या आयुष्यातील सोप्या आणि घरगुती रेसिपीज, कुकिंग टिप्स आणि मम्मी स्पेशल गोष्टी शिकतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी शुद्ध आणि सुवासिक तूप बनवण्याची अगदी सोपी पद्धत. यासाठी आपल्याला लागणार आहे फ्रीजमध्ये साठवलेलं लोणी. हे मी दुधाच्या साईतून तयार केलं आहे. तुम्ही रोज साई जमा करून फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा भरपूर होईल तेव्हा तूप बनवा. मी इथे 3 आठवडे साठवलेलं लोणी तूप बनवण्यासाठी घेतलं आहे. सुरुवातीला हे असं काहीसं दिसेल, पातळसर, आणि थोड्या वेळाने अजून फेटून झाल्यानंतर त्याचं टेक्स्चर याप्रमाणे होईल, दाटसर. इथे विस्कर वापरण्याची मी जी चूक केली आहे ती तुम्ही करू नका. तुम्ही बघत असाल माझा हात खूप जास्त लाल झाला आहे आणि तो दिसताना जेवढा लाल दिसतोय त्याहीपेक्षा जास्त हात दुखत आहे माझा. तर मी इथे आता विस्कर जो आहे तो वापरणार नाही आहे पुढच्या प्रोसेससाठी, कारण की खूप जास्त जड जात आहे ते फेटायला. त्यामुळे मी विस्कर बाजूला ठेवला आहे. आता मी हातानेच लोणी फेटणार आहे. आता हे मोठ्या पातेल्यामध्ये जे लोणी आपण फेटून घेतलं आहे विस्करच्या साहाय्याने, ते पातेलं मी बाजूला ठेवत आहे. आणि इथे मी घेणार आहे एक छोटं पातेलं आणि त्या पातेल्यामध्ये मी थोडं थोडं लोणी घेऊन फेटणार आहे. छोटं पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं लोणी घेतलं आहे. तुम्हाला जेवढं शक्य असेल, तुम्हाला जेवढं इझी जाईल, जेवढं लोणी फेटायला इझी जाईल तेवढंच लोणी तुम्ही घ्या आणि असं कंटिन्युअस फेटल्यानंतर अशा प्रकारे लोण्यामधून हे जे पाणी आहे ते बाजूला निघायला सुरुवात होईल. जेव्हा तुम्हाला वाटेल की पूर्णपणे आता पाणी लोण्यातून बाजूला निघालं आहे आणि यानंतर पाणी काही जास्त निघणार नाही, त्यावेळेस तुम्ही फेटण्याची प्रोसिजर बंद करा आणि या प्रकारे त्या लोण्याचा गोळा तयार करा. लोण्याचा गोळा छान मस्त हाताने असा प्रेस करून त्यातून सर्व काही पाणी जे आहे ते पूर्णपणे पाणी निथळून घ्या आणि मस्त हा आपला लोण्याचा गोळा बनलेला आहे. बघू शकता किती पांढरा शुभ्र दिसत आहे. हा लोण्याचा गोळा मी दुसऱ्या पातेल्यामध्ये ठेवणार आहे आणि हे जे पाणी आहे, पाणी म्हणजेच ते एक प्रकारचं ताकच आहे, पण ते ताक पिऊ नका, कारण की मी पिऊन बघितलं आहे. आपलं नॉर्मल ताक जे असतं त्या ताकाप्रमाणे त्याची टेस्ट लागत नाही, थोडीशी कडसर लागते, म्हणून मला काही ते ताक आवडलं नाही. पण बरेच जण या पाण्याचा उपयोग आपलं जे रेग्युलर ताक असतं त्या ताकामध्ये देखील मिक्स करून ते पितात. पण मला तरी ते जरा कडसर वाटल्यामुळे मला तरी त्याची टेस्ट नाही आवडली, म्हणून मी ते फेकून देणार आहे. मी पुन्हा एकदा इथे म्हटलं चला बघूया, थोडी थोडी क्वांटिटी घेऊन विस्करने फेटता येते का म्हणून फेटण्याचा प्रयत्न केला, पण तरी देखील खूप जास्त जड जात होतं. त्यातून पाणी निघणं म्हणजे लोण्यातून पाणी बाजूला होणं त्या विस्करने तरी शक्य नव्हतं. पुन्हा एकदा मग मी इथे आपली हातानेच फेटायला सुरुवात केली आहे. खरंच हाताने फेटणं जितकं सोपं आहे, ठीक आहे, त्रास होतो यामध्ये देखील, तुम्हाला फोर्स लावावा लागतो, पण जेवढा फोर्स विस्करला लावावा लागतो त्यापेक्षा तरी नक्कीच कमी फोर्स इथे तुम्हाला द्यावा लागतो फेटण्यासाठी. तर इथे देखील आपण लोण्याचे गोळे बाजूला काढून घेत आहोत. त्यातून जेवढं पाणी काढता येईल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं तूप लवकरात लवकर कमी गॅस जाळता तूप तयार करण्यास मदत होईल. अशा प्रकारे आपल्याला सर्व लोण्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. हे एवढं पाणी या लोण्यामधून निथळलेलं आहे, जे की मी फेकून देणार आहे. चला, तर इथे आपले लोण्याचे सर्व गोळे बनवून तयार आहेत आणि मी तुम्हाला लोणी तयार करतानाचा टाईम दाखवला होता. आता हे लोण्याचे गोळे पाणी निथळून काढून लोण्याचे गोळे तयार करण्यासाठी मला 9:24 हा टायमिंग झाला आहे. आता तुम्ही कॅल्क्युलेट करा की मला किती वेळ लागला असेल. इथे मी लोण्याचं पातेलं गॅसवर ठेवलं आहे. गॅसची फ्लेम ही नेहमी लोच ठेवायची, जेणेकरून आपलं तूप छान व्यवस्थित कढलं जाईल. जेव्हा मी पातेलं गॅसवर ठेवलं तेव्हा 9:40 हा टाईम झाला होता. मोबाईलमध्ये कॅप्चर नाही करता आला टाईम. इथे बघू, मिड स्टेज आहे त्याचीही. आणि यानंतर आपलं थोड्या वेळाने तूप बनवून तयार झालं आहे. बघू शकता तुम्ही इथे. जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल तेव्हा आपलं तूप तयार झालं आहे असं समजून जायचं. 10-17 झाले होते. तुम्ही टाईम कॅल्क्युलेट करा किती वेळ लागला ते. इथे आपण चहा गाळणीच्या साहाय्याने डब्यामध्ये तूप ट्रान्सफर करत आहोत
आपण जी पद्धत वापरली, पाणी पूर्णपणे निथळून काढलं, त्यामुळे त्याचा फायदा असा झाला की आपल्याला गॅसची बचत झाली सगळ्यात महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तूप जास्त प्रमाणात निघालं, कारण तुम्ही बघत आहात पातेल्याला खर जी आहे ती खूप कमी प्रमाणात आहे आणि ती खर देखील आपण त्या खरमध्ये देखील जे काही तूप आहे ते आपण वाया जाऊ देणार नाही आहोत. इथे मी तुम्हाला एक मॅजिक ट्रिक सांगणार आहे. इथे आपण त्याच पातेल्यात पाणी घेतलं आहे आणि हे पातेलं पुन्हा एकदा गॅसवर ठेवलं आहे. या पाण्याला आपल्याला एक उकळी आणायची आहे. उकळलेलं जे पातेलं होतं ते मी थंड करून ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मला हे मॅजिक बघायला भेटलं. मॅजिक म्हणजेच काय, तर आपली जी खर होती, खरमध्ये देखील खूप जास्त प्रमाणात तूप असतं आणि हेच तूप फ्रीज होऊन वरती पाण्यावर तरंगताना तुम्हाला दिसत आहे, जे की तुम्ही असं चमच्याच्या साह्याने किंवा बेटर वे चहा गाळणीच्या साह्याने पाणी गाळून हे तूप फिल्टर करून घेऊ शकता. आणि विश्वास नाही बसणार तुम्हाला, 1 पेला तूप यामधून मी हे काढलेलं आहे. अशा प्रकारे आपलं छान शुद्ध सुवासिक घरगुती तूप बनवून तयार आहे. तर लवकरच तुम्ही देखील या पद्धतीने तूप करून पहा आणि मला या रेसिपीचा रिव्ह्यू नक्की द्या. कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी होती. तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप जास्त आभार आणि धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.